हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्या इथे पुरणपोळी बनणार होती आज. आणि चला बघूया कशी बनते पुरणपोळीची रेसिपी. तर सगळ्यात आधी कणिक मळून ठेवली होती मम्मीने. त्यामध्ये थोडासा मैदा टाकला होता कारण की आपल्याला पुरणपोळ्या सॉफ्ट हव्यात म्हणून. आणि नंतर ही अशी डाळ वाटीत काढून ठेवते कारण की आपल्याला कटाच्या आमटीला लागते. नंतर ही अशी डाळ म्हणजे शिजलेली आधी डाळ, हरभऱ्याची डाळ ही शिजलेली अशी गाळून ठेवते कारण की ह्याचं पाणी पण आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागतं. आणि तुम्ही ते बघू शकता कणकीला कवर केलेले कारण की पुरणपोळ्या सॉफ्ट याव्यात म्हणून. नंतर हे गूळ असं क्रश करत होती. नंतर मी अशी वेलची पण सोडली कारण की आपल्याला पूर्ण असं सारण बनवायचं, मग त्यात वेलची लागते. तेली जी डाळ आहे ती अशी हाटून घेतली आणि त्यामध्ये गूळ असा क्रश करून टाकला, तुम्ही बघू शकता. आणि ते परत मिक्स केला. आपल्याला तो गूळ त्यामध्ये उतरवण्यासाठी आपण ते जे पुरणाचं सारण आहे ते गॅसवर ठेवते. त्यानंतर त्यात पिठी साखर आणि थोडीशी जी मी वेलची सोडलेली टाकून त्याला म्हणजे ते मिक्स होईपर्यंत त्याला असं गाळ करतो. म्हणजे पुरण आपल्याला एकदम असं गोड गोड व्हायला हवं. मग नंतर ते गार करायला ठेवलं थोड्या वेळेसाठी. गार झाल्यानंतर ते वाटून घेतलं. आमच्याकडे अशी चाळण आहे आणि त्याच्यावरतीच घेतलं, एकदम बारीक करून घेतलं. एकदम मस्त असं आपलं पूर्ण सारण रेडी आहे. तर आता आपण कटाच्या आमटीकडे वळू. आणि त्यासाठी असे खोबरा भाजून त्याचं मिक्सर म्हणजे त्याला वाटून घेतल्यानंतर जी डाळ आपण काढून ठेवली त्यात थोडंसं लसूण टाकून ते पण वाटून घेतली. मग कोथिंबीर पण टाकून वाटून घेतली आणि असं आपलं रेडी आहे वाटण. नंतर जी आपण डाळीचं जे पाणी काढलं होतं त्यात हे सगळं वाटण टाकून आपण त्याला थोडंसं तिखट टाकून हळद टाकून पातेल्यात त्याला एक फोडणी द्यायची कढीपत्त्याची आणि लसणाची अशी फोडणी द्यायची. आणि आधीच फोडणी दिल्या कलर येत नाही, थोडंसं त्याला उकळून द्यायचं. एकदम मस्त असा लाल कलर येतो आणि सगळे ह्यात एकदम मस्त असा सुगंध त्या आमटीचा जो आहे, वा वा, त्याच्यानेच मला असं वाटतं की कधी होते आणि कधी जेवायला बसतो. तर चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नंतर ही अशी कोथिंबीर टाकली कारण की आपल्याला कोथिंबीर तर सगळ्या भाज्यांमध्ये लागते. नंतर हे बघा ही अशी उकळी आली, एकदम मस्त असा कलर पण दिसतोय. आणि आमटी तर आपली रेडी आहे. तर आमटीला आपण बंद करू आणि बाजूला ठेवू. नंतर सगळं झाल्यानंतर मी सगळी जी काय भांडी पडलेली ती धुतली. इथे बघा गुळवणी पण उकळत आहे. गुळवणी आम्हाला दुधासोबत लागते. म्हणजे गुळवणीशिवाय आमचं पुरणपोळी हे होत नाही. गूळ उकळायचं आणि त्याचं पाणी करायचं. भांडी पण मी घासून घेतली. पुरण पण रेडी आहे, आमटी पण झाली आहे. चला पुरणपोळी करू. असे गोळे करून त्यामध्ये पुरणाचं ते स्टफिंग करायचं, इतकं पॅक करायचं की ते बाहेर निघायला नाही पाहिजे. हे माझी मम्मी करते, बघा तुम्ही कशी गोल गोल ती करते. आणि असे गोळे आधीच करून ठेवायचे म्हणजे कसं आपल्याला पोळी लाटायला इझी जातं. मग हे गोळे करून ठेवले. आता चला पोळी लाटूया. एकदम अशी गोल गोल पोळी माझी मम्मीची एकदम गोल गोल होती, माझी होती वाकडी तिकडी, पण ठीक आहे काय. मग बघा तुम्ही ही कशी फुगते पोळी, बघा अशी फुगली एकदम मस्त अशी. आणि ते चवीला पण इतकी सॉफ्ट होती, म्हणजे तोंडात अशी विरघळत होती. तुम्ही बघू शकता कशी फुगते. एकदम छान असे झालेल्या होत्या पुरणपोळ्या. एकदम मस्त मस्त खाल्ल्या. तुम्ही पण ह्या सगळे खायला. आजच्यासाठी एवढंच, बाय.